नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अगोदर एंट्रन्स टेस्ट द्यावी लागणार आहे। त्यानंतर एंट्रन्स टेस्टचे फॉर्म जे आहे तर ते आता क्लोज झालेले आहेत। आता ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांच्या पुढे आता एक प्रश्न आहे की एंट्रन्स टेस्टला नेमकी सिलेबस काय असणार आहे। तर आज आपण जे इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स हे जे डिपार्टमेंट आहे तर या डिपार्टमेंट अंतर्गत जो MSc इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स हा जो PG कोर्स आहे तर यासाठी सिलेबस कोणता असणार आहे तर त्याची आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत MSc इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स हा जो कोर्स आहे PG कोर्स त्यासाठी बघा जो 100 मार्काचा जो तुमचा पेपर होणार आहे एंट्रन्स टेस्टचा त्यामध्ये बघा सेक्शन A आणि सेक्शन B अशा दोन सेक्शन मध्ये तुमचे पेपर होणार आहे। आता सेक्शन A मध्ये जे आहे तर ते जनरल ॲप्टिट्यूड वर क्वेश्चन येणार आहे। त्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्यामध्ये नंबर सिस्टीम, लसावी मसावी, त्यानंतर रेशो प्रोपोर्शन, यावर पर्सेंटेज, सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट हे जेव्हा टॉपिक दिलेले आहे तर यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। त्यानंतर आता सेक्शन B जो आहे तर तो तुम्हाला सब्जेक्ट रिलेटेड सिलेबस असणार आहे। त्यामध्ये बघा फिजिक्ससाठी 40% दिलेले आहे मार्किंग सिस्टीम, म्हणजेच जो फिजिक्स सब्जेक्ट आहे त्यामध्ये खाली दिलेले आहे टॉपिक्स यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। यासाठी जे वेटेज आहे तर ते 40% असणार आहे। त्यानंतर बघा आता पुढील B सेक्शन मधील पुढचा जो सब्जेक्ट असणार आहे तर तो असणार आहे इलेक्ट्रॉनिक्ससाठी 40% दिलेले आहे। यामध्ये हे खाली दिलेले जे टॉपिक्स आहे तर यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। त्यानंतर बघा आता पुढील जो टॉपिक असणार आहे म्हणजे सब्जेक्ट असणार आहे तर तो असणार आहे कम्प्युटर आर्किटेक्चर अँड C प्रोग्रामिंग। यासाठी जे वेटेज आहे मार्किंगचं तर ते 10% असणार आहे। यामध्ये हे जे खाली दिलेले टॉपिक्स आहे डाटा टाइप्स पासून तर मेमरी टाइप्स पर्यंत हे जे टॉपिक्स आहे तर यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। यासाठी जे वेटेज आहे तर ते 10% असणार आहे। त्यानंतर बघा पुढील जो सब्जेक्ट असणार आहे सेक्शन B मध्ये तर तो इन्स्ट्रुमेंटेशन, यासाठी 10% वेटेज असणार आहे। यामध्ये बघा डेफिनेशन, क्लासिफिकेशन पासून तर स्वीप जनरेटर इथपर्यंत तुम्हाला जे टॉपिक्स दिलेले आहे तर यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। आता तुम्ही एक एक टॉपिक घेऊन तुम्ही व्यवस्थित स्टडी करायचा आहे। जून महिन्यात तुमचे पेपर असणार आहे। 13 किंवा 14 जून ते 16 जून या दरम्यान तुमचे पेपर असू शकतात। त्यांनी 22 डेट्स त्यांनी दिलेले आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण MSc इन्स्ट्रुमेंटेशन सायन्स एंट्रन्स एक्झाम 2024 या एक्झामचा जो सिलेबस आहे तर याविषयी माहिती बघितलेली आहे। आता जर या PDF ची तुम्हाला PDF जर लागत असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहे। ती जी लिंक आहे बघा, आपले हे चॅनल ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब इथे मोर म्हणजे अबाउट जे सेक्शन आहे म्हणजे इथे तुम्ही मोरवर क्लिक केल्यानंतर बघा इथे लिंक्स दिलेले आहे, टेलिग्राम चॅनल लिंक्स, यावर तुम्ही क्लिक करून तुम्हाला तेथे हा जो सिलेबस आहे तर त्याची PDF तुम्हाला भेटून जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्या चॅनल नवीन असते ते चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच एक्झाम रिलेटेड तसेच जॉब रिलेटेड जी एज्युकेशन रिलेटेड जे व्हिडिओ असतात तर ते तुम्हाला भेटत जातील। भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।